विचार करा, तुम्ही एका इमारतीत 20 वर्षे राहताय. तुमचा फ्लॅट थोडा मोठा आहे म्हणून तुम्ही गेली 20 वर्षे दुप्पट मेंटेनन्स भरत आलात. शेजारच्याला जेवढी सुरक्षा मिळते तेवढीच तुम्हाला मिळते. लिफ्ट जेवढी वीज त्यांच्यासाठी वापरते तेवढीच तुमच्यासाठी वापरते, तरीही तुम्ही जास्त पैसे मोजताय. दुसरीकडे सोसायटीची कमिटी स्वतःच्या मर्जीने कोणालाही कितीही व्याज लावते, मनमानी खर्च करते आणि सगळ्यात भयानक गोष्ट तेव्हा घडते जेव्हा घरातल्या कर्त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यानंतर त्यांचं नाव सर्टिफिकेटवर लावण्यासाठी, तो कायदेशीर हक्क मिळवण्यासाठी कुटुंबाला सोसायटीच्या कार्यालयाचे आणि कोर्टाचे उंबरठे झिजवावे लागतात. हे सगळं आपण निमूटपणे सहन करत आलोय, कारण आपल्याला वाटायचं की नियमच तसे आहेत. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे नियम आता एका रात्रीत बदलले आहेत, तर तुमच्या घराच्या 4 भिंतीच्या बाहेर जो कारभार चालतो त्याचे नियम आता पूर्णपणे उलटून टाकण्यात आले आहेत. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आपण फ्लॅटमध्ये राहतो, पण आपण इमारत शेअर करत असतो. संपूर्ण महाराष्ट्रात आज 1.5 लाखाहून अधिक सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. लाखो लोकांचं आयुष्य या सोसायट्यांच्या कारभारावर अवलंबून आहे. पण अडचण काय होती माहिती आहे? या सोसायट्यांचा कारभार 1961च्या एका अशा कायद्यावर चालत होता जो मुळात साखर कारखाने आणि सहकारी बँकांसाठी बनवला गेला होता. विचार करा, एका साखर कारखान्याचे नियम एका निवासी सोसायटीला कसे लागू पडतील? त्यामुळे व्हायचं काय की प्रत्येक सोसायटी आपल्या मर्जीने आदर्श उपविधी किंवा बाय लॉचा अर्थ लावायची. ज्याच्या हातात कमिटी त्याची सोसायटीवर सत्ता. पण आता हे संपलंय. महाराष्ट्र सरकारने 18 जून 2026 रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा नियम 2026 लागू केले आहेत आणि सोसायटीच्या कारभाराला पहिल्यांदाच एक स्वतंत्र आणि पक्की कायदेशीर चौकट मिळाली आहे. आता हे ऐकायला खूप तांत्रिक वाटेल, पण याचे तुमच्या थेट खिशावर आणि आयुष्यावर काय परिणाम होणार आहेत हे आपण एकामागून एक समजून घेऊ. सगळ्यात पहिला आणि मोठा बदल झालाय तो मेंटेनन्सच्या आकारणीत. मगाशी मी जे म्हटलं ना की फ्लॅट मोठा म्हणून मेंटेनन्स जास्त, हा अन्याय आता कायद्याने थांबवला आहे. नव्या नियमानुसार सोसायटीचे जे सर्व्हिस चार्जेस असतात, ज्यामध्ये सुरक्षा रक्षक, स्वच्छता, प्रशासकीय खर्च आणि सामायिक वीज येते, ते आता सर्व सभासदांमध्ये समान प्रमाणात विभागले जातील. म्हणजे तुमच्याकडे 1 BHK असो किंवा 3 BHK, सामायिक सुविधांचा खर्च सगळ्यांना सारखाच भरावा लागेल. लिफ्टचा खर्चही आता समान भरायचा आहे. तुम्ही ग्राउंड फ्लोअरला राहा किंवा 10व्या फ्लोअरला, लिफ्टचा खर्च सगळ्यांसाठी समान. हा निर्णय वरवर पाहता छोट्या फ्लॅट धारकांना थोडा त्रासदायक वाटू शकतो, पण जरा खोलात विचार करा. सामायिक सुविधांचा लाभ सगळ्यांना समान मिळतो, तर मग एकाने जास्त आणि एकाने कमी का भरायचं? हा प्रश्न आता कायमचा सुटला आहे. पाणीपट्टीचा विषय तर त्याहून रंजक आहे. आधी पाणीपट्टी फ्लॅटच्या आकारानुसार ठरवली जायची, पण मोठ्या फ्लॅटमध्ये 2च माणसं राहू शकतात आणि छोट्या फ्लॅटमध्ये 5 माणसं. मग पाण्याचं बिल कसं ठरवणार? नव्या नियमाने एक अत्यंत वैज्ञानिक पद्धत आणली आहे. आता पाणीपट्टी तुमच्या घरात किती नळ आहेत किंवा किती इनलेट्स आहेत यावर ठरवली जाईल. जेवढे जास्त नळ तेवढं जास्त पाण्याचा वापर गृहीत धरला जाईल. या मागचा अर्थ साधा आहे, पाण्याची बचत करा आणि जेवढं वापरताय तेवढेच पैसे द्या. आणखी एक नेहमीचा वादाचा मुद्दा म्हणजे घर भाड्याने देणे. तुम्ही तुमच्या कष्टाच्या पैशाने घर घेता आणि ते भाड्याने देता, पण सोसायटीची कमिटी तुमच्याकडून मनमानी पद्धतीने नॉन ऑक्युपेन्सी चार्जेस किंवा अरहिवासी शुल्क उकळत असते. काही सोसायट्या तर भाड्याच्या 10-15% रक्कम मागायच्या. आता यावर कडक मर्यादा आली आहे. कोणत्याही परिस्थितीत अरहिवासी शुल्क हे तुमच्या सर्व्हिस चार्जेसच्या 10%पेक्षा जास्त असू शकत नाही. या एका नियमामुळे घर मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि बाजारात भाड्यासाठी घरे उपलब्ध होणं जास्त सोपं होणार आहे. पण हे सगळं ठीक असताना एखाद्या महिन्यात तुमचे पैसे भरायचे राहिले तर काय होतं? नोकरी जाते, घरात एखादं मेडिकल इमर्जन्सी येते आणि मेंटेनन्स थकला जातो. आधीच्या नियमांचा फायदा घेऊन सोसायट्या थकबाकीवर चक्क 21% चक्रवाढ व्याज लावत असत. 21% म्हणजे तुम्ही थोडे महिने पैसे भरले नाहीत तर तुमचा दंड मुद्दलापेक्षा जास्त व्हायचा. माणूस खचून जायचा, त्याला ते पैसे भरणं अशक्य होऊन बसायचं. नव्या कायद्याने हा अमानुष व्याजदर थेट 12%वर आणला आहे आणि तेही सरळ व्याज. कमिटीला यापेक्षा जास्त व्याज लावण्याचा कोणताही अधिकार आता उरलेला नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की कायदा तुम्हाला गुन्हेगार मानत नाहीये. तुम्ही थकबाकीदार आहात
तुम्हाला ती रक्कम व्याजासकट द्यायची आहे, पण त्याचा हेतू तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा नसून फक्त सोसायटीचं नुकसान भरून काढण्याचा आहे. हा मानवी दृष्टिकोन या नव्या कायद्यात स्पष्ट दिसतो. आता तुम्ही म्हणाल की हे सगळे नियम पाळणार कोण? कमिटीचे लोक तर कोणाचं ऐकत नाहीत. इथंच खरी गोम आहे. नव्या नियमांनी कमिटीच्या आर्थिक अधिकारांवर स्पष्ट मर्यादा घातल्या आहेत. जर तुमच्या सोसायटीत 25 सदस्य असतील तर कमिटी स्वतःच्या अधिकारात एका वर्षात फक्त 1,00,000 रुपये खर्च करू शकते. 100 सदस्य असतील तर 2,00,000. यापेक्षा 1 रुपया जरी जास्त खर्च करायचा असेल तर त्यांना सर्वसाधारण सभा म्हणजेच जनरल बॉडी मीटिंग बोलवावीच लागेल. सर्वांची परवानगी घ्यावीच लागेल. कमिटी म्हणजे सोसायटीचे मालक नाहीत, हे यातून अतिशय ठळकपणे अधोरेखित करण्यात आलं आहे. आणि या जनरल बॉडी मीटिंगच्या बाबतीतही एक मोठा अडथळा दूर झाला आहे. तुम्ही कामानिमित्त दुसऱ्या शहरात आहात किंवा परदेशात आहात आणि इकडे सोसायटीत महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. आधी तुम्हाला तिथे प्रत्यक्ष हजर राहावं लागायचं. आता तसं नाही. नवीन नियमानुसार तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे म्हणजे ऑनलाईन मीटिंगमध्ये सहभागी होऊ शकता. तुमची ऑनलाईन उपस्थिती कायदेशीर मानली जाईल आणि तुमच्या मताला तेवढीच किंमत असेल. तंत्रज्ञानाला कायद्याची जोड मिळाल्यामुळे आता खऱ्या अर्थाने पारदर्शकता येईल. पण हे सगळे दैनंदिन प्रश्न झाले. आयुष्यात जेव्हा एखादं मोठं संकट येतं तेव्हा काय होतं ते पाहूया. सोसायटीमधल्या एखाद्या सदस्याचा अचानक मृत्यू होतो. त्यानंतर त्याच्या वारसांना तो फ्लॅट नावावर करण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो तो एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नसतो. कायदेशीर कागदपत्रे, प्रोबेट, वारसा प्रमाणपत्र येईपर्यंत महिने, कधी कधी वर्ष लागतात. तोपर्यंत सोसायटी त्या कुटुंबाला सामावून घेत नाही, मीटिंगमध्ये बोलू देत नाही. यावर नव्या नियमांनी एक अत्यंत संवेदनशील तोडगा काढलाय. त्याला प्रोव्हिजनल मेंबरशिप किंवा तात्पुरते सभासदत्व असं नाव दिले. समजा तुम्ही नॉमिनी आहात तर मूळ सदस्याच्या मृत्यूनंतर तुम्ही लगेच एक फॉर्म आणि क्षतिपूर्ती बंधपत्र म्हणजे इंडेमनिटी बॉन्ड देऊन तात्पुरते सभासद होऊ शकता. तुम्हाला मीटिंगला बसता येईल, मतदान करता येईल. जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत तुमचा आवाज दाबला जाणार नाही. आणि समजा कुटुंबात कोणताही वाद नसेल तर केवळ एक नोंदणीकृत कौटुंबिक व्यवस्था म्हणजे रजिस्टर्ड फॅमिली अरेंजमेंट करून आणि 2 वर्तमानपत्रात नोटीस देऊन सोसायटीला तो फ्लॅट वारसाच्या नावावर करता येईल. कोर्टाच्या वाऱ्या करण्याची गरजच उरणार नाही. हा एक बदल हजारो कुटुंबांना मानसिक त्रासातून वाचवणार आहे. आता आपण एका अशा मुद्द्याकडे वळूया जो महाराष्ट्रातल्या विशेषतः मुंबई आणि पुण्यातल्या प्रत्येक जुन्या सोसायटीचा श्वास रोखून धरतो. तो मुद्दा आहे पुनर्विकासाचा म्हणजे रिडेव्हलपमेंटचा. इमारती जुन्या होतात, पडक्या होतात, मग एखादा बिल्डर येतो, मोठी स्वप्न दाखवतो, पण अनेकदा प्रकल्प रखडतात आणि माणसं वाऱ्यावर पडतात. या अनिश्चिततेला कंटाळून अनेक सोसायट्या स्वतःच आपला पुनर्विकास करण्याचं धाडस करतात, ज्याला स्वयं पुनर्विकास म्हणतात. पण यासाठी पैसा कुठून आणायचा? आधीच्या कायद्यात सोसायटीला कर्ज घेण्यावर खूप मर्यादा होत्या. नव्या नियमाने इथेच मास्टर स्ट्रोक मारला आहे. जर सोसायटी स्वयं पुनर्विकासाचा मार्ग निवडत असेल तर आता त्यांना त्यांच्या जमिनीच्या सध्याच्या मूल्याच्या तब्बल 10 पट इतकी रक्कम बँकांकडून कर्ज म्हणून मिळू शकते. 10 पट ही रक्कम प्रचंड मोठी आहे. यामुळे बिल्डरवर अवलंबून राहण्याची गरजच उरत नाही. बिल्डर जो नफा स्वतःच्या खिशात घालतो तो आता थेट सोसायटीच्या सदस्यांना अतिरिक्त जागेच्या किंवा कॉर्पस फंडाच्या रूपाने मिळू शकतो. पण जिथे पैसा मोठा असतो तिथे फसवणुकीची शक्यताही मोठी असते. त्यामुळे शासनाने पुनर्विकासाच्या मीटिंगसाठी अटी अतिशय कडक केल्या आहेत. अशी मीटिंग घ्यायची असेल तर 14 दिवस आधी नोटीस देणं सक्तीचं आहे. सोसायटीच्या एकूण सदस्यांपैकी 2/3 सदस्य हजर राहणे अनिवार्यच आहे. त्याला कोणताही शॉर्टकट नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मीटिंगला निबंधक कार्यालयाचा प्रतिनिधी प्रत्यक्ष हजर असावा लागतो आणि संपूर्ण मीटिंगचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं लागतं. यापैकी एक जरी गोष्ट चुकली तर तो पुनर्विकासाचा ठराव थेट बेकायदेशीर ठरतो. कोणीही खोटे ठराव करून सदस्यांच्या घरावर डल्ला मारू नये याची ही भक्कम तजवीज आहे. हे सगळे नियम ऐकताना तुम्हाला कदाचित वाटेल की सोसायटी चालवणं आता खूप अवघड होणार आहे. एकीकडे नियम कडक केलेत आणि दुसरीकडे खर्चावर मर्यादा आणल्यात. पण इमारतीचं आयुष्य वाढवण्यासाठी आणखी एक गोष्ट सक्तीची करण्यात आली आहे, ती म्हणजे सिंकिंग फंड आणि रिपेअर फंड. अनेक सोसायट्या या फंडांकडे दुर्लक्ष करायच्या. आता तसं चालणार नाही.
नव्या नियमानुसार तुमच्या फ्लॅटच्या बांधकाम खर्चाच्या किमान 0.25% रक्कम दरवर्षी सिंकिंग फंडात आणि 0.75% रक्कम दुरुस्ती फंडात जमा करणं वैधानिकरित्या सक्तीचं झालं आहे. आणि हा खर्च 50 वर्षापूर्वीच्या बांधकामाच्या दराने नाही, तर आजच्या तारखेला ते घर पुन्हा बांधायला किती खर्च येईल त्या आधारावर ठरवला जाणार आहे. याचा अर्थ असा की सुरुवातीला तुमचा मेंटेनन्स अचानक वाढल्यासारखा वाटेल, तुम्हाला रागही येईल. पण विचार करा, जेव्हा इमारतीला अचानक मोठ्या दुरुस्तीची गरज भासते तेव्हा कुणाकडेच पैसे नसतात. हा निधी तुमच्याच इमारतीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सक्तीचा करण्यात आलाय. आजची थोडी झळ उद्याचं मोठं संकट टाळणार आहे. हे सगळे तुकडे जेव्हा आपण एकत्र जोडतो तेव्हा आपल्याला काय दिसतं? समान मेंटेनन्स, पाण्याचे नळ मोजून पाणीपट्टी, 12% व्याजदर मर्यादित करणे, तात्पुरते सभासदत्व देणे आणि स्वयं पुनर्विकासासाठी 10 पट कर्जाची मुभा देणे हे फक्त कागदावरचे नियम नाहीत. हा आपल्या नागरी जीवनातला एक खूप मोठा बदल आहे. आपण शहरामध्ये फ्लॅट घेऊन राहतो खरे, पण आपण आजही एकत्र राहायला शिकलेलो नाही. आपण सामायिक मालमत्तेचे नियम स्वतःच्या सोयीने वाकवतो. या नव्या नियमांनी आपल्याला एक आरसा दाखवला आहे आणि खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने एकत्र राहायला भाग पाडला आहे. कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते. या नव्या नियमांची अंमलबजावणी करतानाही अनेक अडचणी येतील. अनेक कमिट्यांना हे नियम समजायला वेळ लागेल. काही जण पळवाटा शोधतील, पण किमान आता दाद मागण्यासाठी तुमच्याकडे एक स्पष्ट आणि लिखित कायदा आहे. आता कोणीही तुम्हाला असं म्हणू शकत नाही की आमच्या सोसायटीचे नियम वेगळे आहेत. नियम आता सर्वांसाठी एकच आहेत आणि ते राज्याच्या राजपत्रात नोंदवले गेलेले आहेत. कारण ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.